MA मराठी 422 पुस्तक एक नवसाहित्य आणि या पुस्तकातील घटक 5 आपण बघूया की 1945 ते 1960 या काळातील नवसाहित्य कादंबरी। या घटकाचे उद्दिष्ट म्हणजे या घटकात आपल्याला नवकादंबरीचे स्वरूप पाहायचे आहे। 1945च्या आधीच्या कादंबरीहून ही कादंबरी वेगळी कशी आहे, तिचे वैशिष्ट्य कोणते आहेत हे पाहायचे आहे। नवकादंबरीकारांमधील महत्त्वाचे योगदान असलेल्या कादंबरीकारांच्या कथालेखनाचे स्वरूप पाहायचे आहे। आता आपण या घटकाचे प्रास्ताविक बघूया। 1939 मध्ये प्रकाशित झालेली विश्राम बेडेकर यांची रणांगण ही नवकादंबरीची सुरुवात मानता येईल। पाठोपाठ रवा दिघे यांची पानकळा 1940 आणि बाशी मर्ढेकर यांची रात्रीचा दिवस 1942 या कादंबऱ्या प्रकाशित झाल्या। पुढे दिघे यांची सराई 1943, मर्ढेकरांची तांबडी माती 1943 व पाणी 1948, श्रीरा बिवलकर यांची सुनीता 1948 आणि श्रीना पेंडसे यांची एल्गार 1949 आणि 1950 मध्ये विभावरी शिरूरकर यांची बळी, श्रीना पेंडसे यांची हद्दपार आणि वसंत कानेटकरांची घर इत्यादी कादंबऱ्या आल्या आणि या कादंबऱ्यातून नवतेची चिन्हे दिसतात। नवकविता आणि नवकथा या क्षेत्रात जो जोम आणि उत्साह आढळतो तो कादंबरीच्या क्षेत्रात दिसत नाही। या काळातील कादंबरीसाठी नवकादंबरी ही संज्ञा यथार्थ आहे किंवा नाही असा प्रश्न पडतो। त्यामुळे नवकादंबरीची चिन्हे दिसतात असे म्हणावे लागते। 1950 पर्यंतच्या काळातील वि.वा. शिरवाडकर यांची वैष्णव, 1946 गोनी दांडेकर यांची तुडवलेले घरकुल 1948 आणि बोरकर यांची भाविन 1950 आणि या उल्लेखनीय कादंबऱ्या आहेत। 1951 ते 1960 या काळातील उल्लेखनीय कादंबऱ्या पुढील प्रमाणे: चित्रा अण्णाभाऊ साठे 1951, वाडगीन बा.भ. कर्णिक 1951, शुभा श्रीरा बिवलकर 1951, अकुलिना पु.बा. भावे 1951, जान्हवी वि.वा. शिरवाडकर 1952, गारंबीचा बापू श्रीना पेंडसे 1952, शितू गोनी दांडेकर आधारे केलेले आहे। आणि दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात मुंबईसारख्या महानगरात घर घेता न आल्याने सर्वसामान्य माणसाचे भौतिक व आंतरिक उद्ध्वस्त होणाऱ्या मार्गावर असल्याचा प्रत्यय या कादंबरीतून येतो। विभावरी शिरूरकर यांची बळी या कालखंडातील अत्यंत महत्त्वाची कादंबरी आहे। वैमी म्हणून किंवा गुन्हेगार म्हणून तारांच्या कुंपणात ठेवलेल्या महागारोडी जमातीच्या जीवनाचे दर्शन या कादंबरीत आहे। ते अतिशय वास्तव आहे, सूक्ष्म आहे आणि भीषण आहे। 1950च्या आसपास 2-3 वर्षात मराठी कादंबरीत नवचैतन्य व नवी जाणीव दिसू लागली आहे आणि या जाणीवेचा स्पष्ट आविष्कार ज्यात होतो त्यापैकी बळी ही एक अग्रगण्य आहे असा कुसुमावती देशपांडे यांचा अभिप्राय आहे। आणि बळी या कादंबरीत केवळ गुन्हेगार समजल्या जाणाऱ्या जमातीचे चित्रण नाही। हरिश्चंद्र थोरात म्हणतात, स्वातंत्र्य चळवळ, वसाहतीक व्यवस्था, राजकारण, धर्म, लैंगिक संबंध, उत्पादन पद्धती, समाजातील विविध वर्ग आणि वसाहतीक व्यवस्थेने गुन्हेगारासाठी निर्माण केलेली कुंपण घातलेली वस्ती यांच्यातील क्रियाप्रतिक्रिया या कादंबरीत अत्यंत साक्षेपाने नोंदवलेल्या आहेत। आणि थोरात यांनी व्यक्त केलेली यांना व्यक्ती आणि समाज यांच्यामधील संबंधाची प्रगल्भ जाण या बळी कादंबरीचा महत्त्वाचा विशेष आहे असे वाटते। 1936 ते 1954 या काळात बी. रघुनाथ यांच्या कादंबऱ्या प्रकाशित झाल्या आणि कादंबरी लेखनाची एक वेगळी वाट शोधण्याचा प्रयत्न बी. रघुनाथ यांनी केला। निजामी राजवटीतल्या मराठवाड्यातील जनजीवनाचे चित्रण हा त्यांच्या कादंबरीचा विशेष सांगता येतो।
भिन्न धर्मीयांची सत्ता, सर्वजनशाही, धर्मद्वेष, राजकीय, सामाजिक, आर्थिक असुरक्षिततेत जपणारी प्रजा, साम्राज्यवादी देशांनी लादलेल्या युद्धात होरपळलेली सामान्य जनता आणि आपले सत्व टिकवण्याची धडपड करणारी माणसे, अनियंत्रित भोग लालसा आणि अशा विविध पैलूंसह हे जनजीवन रेखाटलेले आहेत. आणि आतापर्यंत पाहिलेल्या कादंबरीतून 3 प्रवृत्ती दिसतात. एक म्हणजे मध्यमवर्गीय आणि शहर यापासून दूर असलेल्या ग्रामीण, प्रादेशिक, वन्य जीवनातील विविध सुख दुःखात्मक प्रसंगाचे आणि विविध वृत्ती प्रवृत्ती असलेल्या व्यक्तींचे व त्यांच्या भोवतींच्या परिसराचे दर्शन घडवणे. दुसरं म्हणजे माणसाच्या अथंग मनाच्या तळाच्या तिथल्या भावना, विचार, कल्पनांचा वेध घेणे. आणि तिसरं म्हणजे व्यापक राष्ट्रीय व जागतिक घटनांच्या पार्श्वभूमीवर मानवी जीवनातील उलथापालथीचे चित्रण करणे. या काळातील कादंबरीत नव्या कादंबरीची चिन्हे दिसत असली तरी प्रारंभिक अवस्थेत होती असे म्हटले पाहिजे. मात्र ती मनोरंजन प्रधान व तंत्रकुशल कादंबरीच्या चौकटीतून प्रादेशिक मनोविश्लेषणात्मक असे 2 प्रवाह आढळतात. व्यंकटेश माडगूळकर यांची बनगरवाडी ही कादंबरी 1954 साली प्रथम प्रकाशित झाली आणि त्यानंतर त्यांच्या वावटळ 1964, कोवळे दिवस 1979, चित्रकथी 1979, करुणाष्टक 1982, सत्यांतर 1982 अशा कादंबऱ्या प्रकाशित झाल्या. कादंबरी शहरातून एक मास्तर धनगरांची वस्ती असलेल्या बनगरवाडीला बंद पडलेली शाळा चालवण्याच्या निमित्ताने येतो आणि तिथल्या लोकजीवनाचा साक्षीदार बनवून राहताना त्याचा एक क्षण भाग होऊन जातो असे कथानक आहे. तिथला ओसाड निसर्ग, रापलेली मेंढरासारखी कळप करून राहणारी माणसे तो पाहतो आणि या माणसांना शहर, तिथले बदललेले जीवन याची काही कल्पना नसते आणि त्यांच्यात एक प्रकारची जडता येते. त्यांच्या मानवाचे विकार आहेत पण त्यातही टोकाला जाण्याची वृत्ती नाही म्हणून समोर आलेले निमिटपणे सोसणे एवढेच ती जाणतात. आणि माडगूळकरांनी हे लोकजीवन बारीक सारीक तपशिलासह सजीव केलेले आहे आणि मराठी कादंबरीत वास्तवनिष्ठ चित्रणाचा आरंभ बनगरवाडीने केला आणि बनगरवाडीतील माणसे आणि त्यांची कथा ही एकूणच माणसांची कथा आहे असे परिणाम त्या कादंबरीला आलेले आहे. माडगूळकरांच्या कादंबरीतील चित्रणाचा प्रदेश ग्रामीण असला तरी त्यातल्या मनुष्य जीवनाच्या स्थितीगतीतून ते मानवी वर्तनाचे चित्र साकार करतात याचा प्रत्यय येतो. श्रीना पेंडसे यांच्या एल्गार, हद्दपार, गारंबीचा बापू, हत्या, यशोदा, कलंदर या कादंबऱ्या 1960 पर्यंत प्रकाशित झाल्या आणि 1950 नंतरच्या महत्त्वाच्या कादंबरीकार म्हणून पेंडसे यांना मान्यता मिळाली आणि त्यांच्या कादंबऱ्यात कोकण हा प्रदेश, निसर्ग, समाज जीवन यासह येतो. त्यानंतर शरदचंद्र गोनी दांडेकर यांच्या कादंबरीतही कोकण हा प्रदेश येतो. त्यांच्या पडघवली या कादंबरीत पडघवली या गावाची कथा आहे. एका खेडेगावाची दुर्दशा, दिवसेंदिवस ढासळत जाणारी जीवनपद्धती, नष्ट होत चाललेले खेडे आणि तिथले कोसळत चाललेली मानवी जीवन हे चित्रण या कादंबरीत आहे. आणि शरदचंद्र मुक्तिवत यांची शिप्रा 1954, सरहद्द 1962 आणि जन हे ओळतू जेथे 1969 अशी कादंबरी त्रयी लिहिली आणि या 3 कादंबऱ्यापासून विश्वास या व्यक्तीची कथा आकार घेत जाते. 1926 ते 42 असा या कादंबरीमधला कालखंड आहे. के. बेडेकर यांच्या मते एका गंभीर, कलात्मक आणि जीवनस्पर्शी जाणीवेने ओतप्रोत अशी दीर्घ कादंबरी आहे. आणि मुक्तिबोधांनी या कादंबरीविषयी म्हटलं आहे की हा जीवन प्रवाह आहे, यात आंदोलने आहेत, भोवरे आहेत, गती आहे, एक प्रवाहाचे वरवरचे रूप आहे, दुसरा अंतप्रवाह आहे, निदान जीवनाचे असे स्वरूप कादंबरीत आणण्याचा मी प्रयत्न केला आहे असं ते म्हणतात. आणि त्यानंतर गंगाधर गाडगीळ यांच्या लिलीचे फुल या कादंबरीत रती प्रवृत्ती आणि तिचे विविध पर्याय यांचे कलात्मक कलिप्ततेने अवलोकन करून त्यातून एखादा आकृतिबंध निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. लिलीचे फुल एक फॅन्टसी आहे, तिच्यात बाह्य विश्वापेक्षा मानसिक विश्वाचे चित्रण केलेलं आहे. त्यामुळे या कादंबरीतील भाषेत प्रतिमांचा प्रयोजक वापर लेखकाने केलेला आहे आणि या कादंबरीतील घटना एका स्त्री मर्यादित कालावधीत घडतात, पात्रेही मोजकीच असतात. आणि 1940 ते 60 या काळातील नवतेची चिन्ह असलेल्या काही कादंबऱ्याचे स्वरूप पाहिले आणि 1960 नंतर खऱ्या अर्थाने मराठीत 9 कादंबरी अवतरली. उद्धव शेळके, बहुपाध्ये, कमल देसाई, मनोहर शहाणे, भालचंद्र नेमाडे, चित्र खानोलकर, किरण नगरकर, श्याम मनोहर इत्यादिकांनी नवी मराठी कादंबरी घडवली. आता आपण
कोणत्या कादंबरीकारांनी कादंबऱ्या लिहिल्या ते बघू की पानकळा, रवा दिघे, सुनीता, श्रीरा बिवलकर, पनगरवाडी व्यंकटेश माडगुळकर, गारंबीचा बापू, श्रीना पेंडसे, पडघवली गोणी दांडेकर, शिप्रा शरदचंद्र मुक्तिबोध आणि लिलीचे फुल गंगाधर गाडगीळ. या घटकाचा सारांश आपण पाहू की 1939 पासून मराठीत नवतेची चिन्ह असलेल्या कादंबऱ्या लिहिल्या गेल्या. बेडेकर, मर्ढेकर, शिरूरकर, माडगुळकर, पेंडसे, दांडेकर, मुक्तिबोध, गाडगीळ हे या कालखंडातले महत्त्वाचे कादंबरीकार आहेत. रणांगण बेडेकर, रात्रीचा दिवस पाणी मर्ढेकर, बळी शिरूरकर, शिप्रा मुक्तिबोध, लिलीचे फुल गाडगीळ, बनगरवाडी माडगुळकर हे नव्या कादंबरीच्या दिशेने केलेले प्रयोग होते. आणि फडके खांडेकर माडखोलकर युगातील कादंबरीहून वेगळ्या प्रकारची कादंबरी या काळात लिहिली गेली आणि या काळात प्रादेशिक कादंबरीला विशेष महत्त्व आहे. काही कादंबऱ्यातून मानवी मनाचा वेध घेतलेला आहे. आणि कादंबरी या गद्यात सांगितलेली दीर्घ गुंतागुंतीची कथा असते. अनेक माणसे, कुटुंबे काही वेळा राष्ट्रीय कादंबरीच्या परिघात नांदतात. घटनांचे आणि वातावरणाचे एकच सूत्र लघुकथेत असते, तसे कादंबरीत नसते. परंतु सूत्र एक नसले तरी सर्व कादंबरीला मिळून एक रचना किंवा सलगपणा तरी असावा लागतो.